गाईज ही आहे रानातली भाजी गाबोली। ही आहे ना फक्त पावसाळ्यातच भेटते। चला मग तुम्हाला मी दाखवतो याची रेसिपी कशी बनवतात ते। नमस्कार, मम्मीच्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज ना मी रानातली भाजी गाबोली करून दाखवणार आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करू। गाबोलीची भाजी बनवायला लागणारे साहित्य, ही गाबोली आहे, हिला मी साफ करून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। एक मोठा कांदा कापलाय, हा खोबऱ्याचा वाटण, अद्रक लसूण आणि मिरची ची पेस्ट, तेल, मीठ, बारीक कापून कोथिंबीर घेतली, हळद घेतली, जिरा पावडर घेतली आणि हे टोमॅटो एक कापून घेतलाय। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। कढईत मी पाणी उकळत ठेवलंय आणि पाणी पण आपला उकळलेलं आहे। ही भाजी आपल्याला उकडून घ्यायची आहे, तर ह्या पाण्यात मी उकडायला टाकते। याच्यावर आता मी झाकण देऊन ठेवते फक्त 5 मिनिटांसाठी। भाजी शिजली का मी दाखवते तुम्हाला। आता आपली भाजी झाली का बघू उकडून। हे बघा शिजलेली आहे आपली भाजी। आता हिला आपण गाळून घेऊ। गॅस बंद करते। बघा मी अशी चाळणी घेतली आणि या चाळणीत ही भाजी गाळून घ्यायची आणि या भाजीचं पाणी बघा तुम्ही कसा काळा पडते। भाजी शिजली ना का भाजीचा पाणी हा काळा होते। हे फेकून द्यायचंय आपल्याला। भाजी आता नितळत ठेवू आपण अशीच। गॅस पेटवले, कढई तापत ठेवली, कढईत आता आपण तेल टाकून घेऊ। तेल गरम झालंय, अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घेऊ आपण। हे मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतलंय। जिरा टाकून घेऊ आता, जिरा पावडर आणि इथं ढवळून घेऊ आणि आता कांदा टाकून घेऊ। कांदा जरा शिजवून घेऊ आपण ढवळून। कांदा अर्धा शिजलाय, तर आपण याच्यात आता लगेचच टोमॅटो टाकून घेऊ। या टोमॅटोला पण आपल्याला शिजवायचंय कांद्याच्या बरोबर। हे आता मस्तपैकी शिजवून घेऊ आपण। कांदा आणि टोमॅटो शिजलेला आहे, हे बघा। याच्यात आपण हळद टाकून घेऊ। परत असं ढवळून घेऊ, जेणेकरून आपली हळद पण तेलामध्ये शिजली पाहिजे। हे बघा हळदीला शिजवून घेतलं ना, हळदीचा आपल्या वास नाही मारत। चला आता आपली भाजी टाकून घेऊ। ही भाजी मी चाळणीतच ठेवलेली आहे आणि या भाजीला उकडून घेतल्यावर धुवायची नसते, पहिले आपण धुवून घेतलेली असते ना। ही भाजी आपण मिक्स करून घेऊ। ही भाजी खायला खूप छान लागते, तुम्ही एकदा करून बघा। आणि त्या भाजीला आमच्या याच्यात गाबोलीची भाजी बोलतात। ही रानातलीच भाजी असते, पण तिला गाबोली बोलतात कारण ती हे बघा माशाच्या अंड्यासारखी दिसते, म्हणून तिला आम्ही गाबोली बोलतो। आणि मग ही भाजी सर्व सीझनला भेटते का? नाही, खाली पावसाळीच भेटते ती भाजी रानातली, वर्षातून एकदा। गॅस बारीक करते, तर आता आपण 1 मिनिटासाठी फक्त झाकण ठेवू आणि लगेच काढू। आपण झाकण काढून बघू। हे बघा याच्यात आता आपण वाटण टाकून घेऊ। त्याच्यात पाणी वगैरे काहीच टाकायचं नसते, नुसती वाफेवरच शिजवायची असते तिला, कारण शिजवून घेतलेली असते ना।
भाजी. पाणी टाकायची काही गरज नाही. याच्यात मीठ टाकून घेऊ, चवीपुरतं मीठ. परत ढवळून घेऊ आपण, जेणेकरून आपल्या भाजीला सगळं मीठ लागलं पाहिजे. बघा कशी दिसते आपली भाजी. त्याच्यावर आता आपण परत झाकण ठेवू 1 मिनिटासाठी वाफेवरच, आणि गॅस एकदमच बारीक ठेवलेली आहे मी. चला आता आपण भाजीचं आपल्या झाकण काढू. भाजी आपली बघू शकता झालेली आहे. लगेचच आपल्याला याच्यात कोथिंबीर टाकायची आहे. आपण गॅस बंद करू. आपली रानातली भाजी गाबोलीची झालेली आहे. माझी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.